महाराष्ट्राचे आकडे सविस्तरपणे पाहणार आहोत, पण या आकड्यांचा जे सार हाती येत आहे त्यानुसार महायुतीचं मिशन 45 हे स्वप्न महाराष्ट्रात साकारणार की भंगणार यापुढे प्रश्नचिन्ह लागतंय। कारण आत्ता ओपिनियन पोलचे जे आकडे हाती येत आहेत त्या आकड्यांनुसार मिशन 45 हे सहज सोपं दिसत नाहीये। कारण लोकसभा 2024 महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत आणि या 48 जागांपैकी भाजपला 22 जागा जाताना दिसतात। एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची एनसीपी यांना मिळून 6 जागा मिळताना दिसतात। काँग्रेसला 4 जागा तर शरद पवार यांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष यांना मिळून 20 जागा जाताना दिसतात। त्यामुळे महाराष्ट्रातलं चित्र काहीसं भाजप 22, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी 6 जागा, काँग्रेसला 4 जागा तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांना मिळून 16 जागा जाताना दिसतात। एनडीएची जर आकडेवारी यातून एकत्र केली तर एनडीएला 28 जागा मिळतात आणि इंडिया आघाडीला महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये 20 जागा मिळताना दिसतात। आता याची तुलना जर आपण 2019च्या निकालाशी केली तर 2019ला भाजपला 23 जागा महाराष्ट्रामध्ये मिळाल्या होत्या। मोठा आकडा होता हा भाजपसाठी, पण 2024 मध्ये भाजपची काहीशी पिछाट होताना दिसते। 22 जागांवर भाजपला विजय मिळू शकतो येत्या निवडणुकांमध्ये। काँग्रेसला 2019 मध्ये फक्त 1 जागा मिळाली होती। चंद्रपूरला बाळू धानोरकर हे काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले होते, पण 2024 मध्ये मात्र काँग्रेस आगेकूच करताना दिसते। काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये 4 जागा मिळू शकतात। सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर शिवसेना, जेव्हा शिवसेना अखंड होती 2019ला त्यावेळेस शिवसेनेला 18 जागा महाराष्ट्रामध्ये मिळाल्या होत्या। 18 खासदार निवडून आले होते, पण 2024ला शिवसेनेचे 2 गट पडलेत। एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप आणि अजित पवार यांच्यासोबत सत्तेत आहे, मात्र त्यांना सध्या फक्त 6 जागा मिळताना दिसतात दोघांना मिळून। तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना मात्र 16 जागा मिळताना दिसतात। म्हणजे या प्रादेशिक पक्षांच्या जागांमध्ये प्रचंड मोठा फरक दिसतोय, जरी भाजपच्या जागांमध्ये मोठा फरक दिसत नसला तरीही। राष्ट्रवादी काँग्रेसला 2019ला 4 जागा मिळाल्या होत्या। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडले, 2 पक्ष झालेले आहेत। अजित पवार यांच्याबरोबर आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत असलेल्या पक्षांना मिळून 6 जागा मिळतात, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार जे आता इंडिया आघाडीमध्ये आहेत, महाविकास आघाडीमध्ये, त्यांना 16 जागा मिळतात। 2019च्या निकालानुसार महाराष्ट्रात एमआयएमचा 1 खासदार निवडून आला होता। तेव्हाचा औरंगाबाद आणि सध्याचा छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे निवडून आले होते, पण यावेळेस मात्र एमआयएमला तेच यश मिळेल असं ओपिनियन पोल सांगत नाहीयेत। इतर मध्ये 1 जागा होती अमरावतीची, नवनीत कौर राणा या जिंकून आल्या होत्या, पण आता अपक्षांना सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणतीही जागा 2024 मध्ये मिळताना दिसत नाहीये। मतांच्या टक्केवारीमध्ये काय फरक पडतो? एनडीएला 50.88 म्हणजे जवळपास 51% मतं मिळालेली होती 2019ला। ही मतं भाजप आणि शिवसेनेची मिळून मतं होती। भाजपला 27.83 तर शिवसेनेकडे 23.50% मतं होती 2019ला। एनडीएचा तोच विचार केला तर आत्ता मात्र एनडीएला 42.7% मतं मिळताना दिसतात। यूपीएचा विचार केला तर त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना 32.24% मतं मिळाली होती। त्या मतांचा आकडा आता 42.1% इतका झालेला दिसतोय। इतर पक्षांना 14.88% मतं होती, ती आता 15.1% इतक्यावर हा आकडा जाऊ शकतो 2024च्या ओपिनियन पोलनुसार, सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार। आणि ज्या राज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, ज्या राज्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे, ती आकडेवारी आपण पुन्हा एकदा पाहूयात। महाराष्ट्रामध्ये भाजपला 2024 मध्ये आत्ताच्या राजकीय परिस्थितीनुसार 22 जागा मिळू शकतात, 1 जागेची घट होऊ शकते। एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस जे सध्या सत्तेत आहेत त्यांच्या जागांमध्ये मात्र मोठी घट दिसते। सध्या या दोघांचे मिळून 14 खासदार आहेत, ते कमी होऊन 6 खासदार होताना दिसतात। काँग्रेसकडे 1च खासदार 2019ला होता, काँग्रेसकडे 2024ला 4 खासदार असू शकतात। एनडीएची खासदारांची संख्या 24ला 28 असू शकते, जी
2024ला 20 असू शकते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.